कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि हे मी बौद्ध विहारामध्ये आलेले. एवढं छान आणि एवढं विशाल मोठं असं बुद्ध विहार आहे. एवढं शांत वाटतं इथे येऊन. आम्ही दोनदा तीनदा आलेलो आहोत, तरी पण इथे यावंच वाटतं कधी बी. अशा प्रकारे हे बाहेरचं बघा किती मोठे मोठे पिलर्स आहेत. हे बघा अंतरा कशी बघती आहे सगळीकडे. तिला एक नांदेडला आली तर तिला फिरवायला आणलेलं होतं, तर आम्ही बौद्ध विहारमध्ये आलो होतो. तर हे अशा प्रकारे आम्ही बघा सगळीकडे बघून घेतो आहेत कसं आहे काय नाही. आणि एवढे छान छान फ्लावर्स झाडं झुडपं लावलेली आहेत. हे दोघीजणी माझी मावशी मम्मी बसलेली आहे ते, आणि मस्त एन्जॉय घेत आहेत ह्या निसर्गाचा आणि बुद्ध विहाराच्या शांतीचा. अशा प्रकारे ह्या बाहेर बसल्या. आता त्यांना रेकॉर्ड केलं मी, तर ह्या बघा कशा पोज देत आहेत. मम्मी लोक अशाच असतात, पोज देतात बघा. आणि हे बघा इकडं दीदी आणि रोहन पिल्लू आणि माझे बबू बी तिकडंच आहे मावशीसोबत तिच्या. तर हे बघा त्यांचा फोटोशूट चालू आहे. रोहन मला काय सांगतोय बघा, ते म्हणतं दीदी तिकडं चल बघ इथे सीडी आहे अशा प्रकारची. तर मग मी पाहिले, हो म्हणलं रोहन. आणि मग अजून परत नेतो, म्हणतो बघ इकडं दार आहे. त्याला इतकं इंटरेस्टिंग वाटत होतं, तर मला म्हणाले बघ इकडं दार आहे वरी जाण्यासाठी. पण आम्ही नाही गेलो. तिथं भिक्षू वगैरे राहतात, भंतीजी राहतात. आणि बघा अशा प्रकारे बब्बू आता दीदीचे हात दुखायला लागले, तिला घेऊन घेऊन ती परेशान करते दीदीला. त्यामुळे आता बब्बूला मी घेते बघा. कसं वाटलं माझे ब्लॉग्स तुम्हाला, तर नक्की कमेंट करत जा आणि मला सांगत जा कुठे मी चुकते, कुठे मला ब्लॉग्समध्ये काय चांगलं वाटते काय नाही वाटते, नक्की मला सांगत जा तुम्ही. हे अशा प्रकारे बघा नेचर मदरहूड आहे. खूप छान काही बी आपल्याला देते आहे. खूप काही मिळतं या अर्थमधून आपल्याला. बघा किती छान प्लांट्स आहेत. वाव, मला खूप आवडतं असं हिरवगार परिसर. बघा किती छान दिसते ते फुलं. आणि बाहेरून बी मस्त गोल असे झाडं लावलेले. तर पहिलं आलो होतो आम्ही, तर गुलाबाचे न्याचे खूप लावलेले होते, तर आता नाही आहेत गुलाबाचे, काढून टाकले. तर आणि बघा माझी बब्बू कशी दिसते. आम्ही खूप क्यूट दिसतो ना, छान आहेत ना. आम्हाला आवडतो आम्ही. चला तर स्वतःची तारीफ लय झाली. आता खाली उतरून दाखवते तुम्हाला विशाल बौद्ध विहार. तर 2 आहे तिथे आणि तिसरं बी बनतं आहे आता, पण तिथे एंट्री नाही आहे. खूप मोठं दिसतं आहे ते, पण बाहेरून खूप मोठं दिसते. मधामधून तिथे बी स्थापना होईल काही दिवसांनी, तर खूप कार्यक्रम मोठा होईल. तर नक्कीच आम्हाला कळेल नाही कळेल माहीत नाही, पण एकदम भारी होते. 3 जागा आहे तिथे, 3-4 जागा आहेत बुद्ध विहारासाठी. तर याच्या फ्रंटलाच एक अजून बुद्ध विहारच आहे बघा तिकडे. तर बाहेर निघताच तिथे एक मूर्ती दिसते. आय थिंक ह्या मूर्त्या दानमध्ये येतात इथे. आणि काही बुद्ध विहारापासून होतात. एक कॅक्टसचं झाड पण दिसतंय बघा मला, किती क्यूट आणि छान दिसतंय ना. काटेरी दिसते पण मधातून खूप नम असतं आहे. आणि हे बघा ड्रॅगनसारखं आहे काहीतरी आहे. खूप शोचे झाडे बी आहे तिथे. बबूचा व्ह्यू घेते. बबू चल, काय करते बबू तू? नुसती बघत राहते. लेकरांना ना नेचर दाखवायला पाहिजे, मी म्हणूनच तिला बाहेर नेते खूप. तिला बाहेरचं परिसर, ती इतकी हुशार झाली आहे ना, म्हणजे तिला सगळं कळायला लागलं आहे. तिचं इतकं माइंड फ्रेश होतं आहे. आणि तिच्या मामाने, हे छोटा मामा आहे तिचा, तर तिच्या मामाने तिच्यासाठी फ्लावर आणलं आहे बघा. बघा कसं लावलं आहे तिच्या डोक्यामध्ये. वाव, माझी बबू किती क्यूट दिसते. आणि मामा पण खूप क्यूट आहे बरं का. खूपच स्वीट आहे आणि खूप काळजी घेतो मामा ते. तर हे गेटची दुरुस्ती होती इथे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय फ्रेंड.